कोल्हापूर जवळच्या एका छोट्या गावातील जयेश आयुष्यामध्ये खचलेला, एकटेपणाने थकलेला आणि एका रात्री 2 वाजता अंधारात बसून तो स्वामींना एकच प्रश्न विचारतो, मी योग्य मार्गावर आहे का? आणि तेव्हाच एक वृद्ध साधू अपार शांततेत त्याच्या पाठीशी उभा. हा साधू साधा नव्हता, हे स्वामींचंच रूप होतं. त्या एका भेटीनं जयेशचं आयुष्य बदललं. विश्वास, धैर्य आणि मेहनत या 3 गोष्टी त्याला स्वामींनी दिल्या. 21 दिवसात त्याचं नशीब पलटलं आणि त्याचं आयुष्य पुन्हा प्रकाशमान झालं. ही कथा एक संदेश देते, भीती तिथेच असते जिथे स्वामींवरील विश्वास कमी असतो. स्वामी नेहमी असतात, फक्त आपल्याला जाणवायला हवं. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्यांनी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोल्हापूर जवळचं एक छोटंसं गाव, तिथे राहायचा जयेश नावाचा साधा, स्वप्न असलेला पण रोजच्या आयुष्याशी झुंजणारा मुलगा. नोकरी नव्हती, परिस्थिती कठीण, घरच्यांचं म्हणणं काहीतरी कर रे, पण त्याच्याही मनात एकच प्रश्न, मी नेमकं काय करू? या काळात तो खूप खचला होता. रात्री झोप लागायची नाही, डोळ्यात पाणी, आतून एकटेपणा वाटायचा. एका दिवशी खूप ताण घेऊन तो रात्री 2 वाजता घराबाहेर पडला. गावात पूर्ण अंधार झालेला, सगळे शांततेमध्ये झोपलेले, तर दूरवर कुत्र्यांचे भुंकण्याचे आवाज येत होते. जयेश मनामध्ये म्हणाला, स्वामी, जर खरंच असाल ना तर एक संकेत द्या, मी योग्य मार्गावर आहे की नाही? माझं मन खूप थकले. तो पायऱ्यांवर बसून डोकं धरून रडायला लागला आणि तेव्हाच पाठीमागून कोणीतरी अत्यंत शांत आवाजात म्हणालं, घाबरू नकोस, तुझं दुःख आम्हाला कळतंय. जयेश दचकला, हळूच वळून पाहिलं. एक वृद्ध साधू, पांढऱ्या धवल वस्त्रात, काठी हातात, चेहऱ्यावरती अपार शांतता, डोळ्यामध्ये करुणा. तो साधू म्हणाला, जे तू शोधत आहेस ते तुझ्यातच आहे, फक्त भीती मनामधून काढून टाक. जयेशने आश्चर्याने विचारलं, मी योग्य मार्गावर आहे का स्वामी? साधू स्मित करून म्हणाले, प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य एकच, मेहनत करत राहणं, तुझी वेळ येईल. जयेश आणखी काही विचारायच्या आत एक जोराचा वारा सुटला आणि साधू जिथून आले तिथून एका क्षणात अदृश्य झाले. त्या क्षणी जयेशच्या अंगावरती काटा आला. त्याला जाणवलं, हे साधारण कोणी नव्हते, हे स्वामींचंच रूप होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मनात एक अजब शांतता होती. भीती नाही, गोंधळ नाही, फक्त एकच जाणीव, मी एकटा नाही. त्या दिवसापासून त्याने रोज थोडाफार प्रयत्न सुरू केला. कधी लहान कामं, कधी फ्रीलान्सचं काम, कधी चुकलं, कधी जमलं, पण तो थांबला नाही. आणि फक्त 21 दिवसात त्याला पहिली मोठी संधी मिळाली. जिथे सगळे म्हणाले हे काम कमी दर्जाचं आहे, तिथे स्वामी समर्थ म्हणाले, भीती नाही, स्वतःवरती विश्वास ठेव. त्याने स्वामींचा संदेश मानला, काम सुरू ठेवलं आणि हळूहळू त्याची कमाई वाढायला लागली. त्याचे घरचेही खुश राहिले आणि त्याचं मनही शांत राहिलं. स्वामींचं काम असंच असतं, ते कधीकधी प्रत्यक्ष दिसत नाहीत, पण त्या रात्रीच्या वाऱ्यासारखे आपल्याला शांत करतात, दिशा दाखवतात आणि मनातून भीती काढून टाकतात. भीती तिथेच असते जिथे स्वामींवरील विश्वास कमी असतो. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमचा जर स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.